पंचांनी थाप टाकल्यानंतर पाठीवर थांबायचं, पहिलवान पुढं सरकायचं नाही, बाहेर जायचं नाही कोणी. आणि धनगर पहिलवान होऊन घ्या. सोयीपटांना इकडे रफीक भाई 28 नंबर लागणार होता. मोठं मोडू नका, सीझन चालू आहे. सोहेल पठाणला 100 लाडकी कन्या हजरली नामदेव मुखेकरांची कन्या गौरी, गौरीचं आगमन झालेलं आहे. या गावची कन्या महिला कुस्तीगीर नोंद घ्या सगळ्यांनी. 22 महाराष्ट्र केसरी येते सुद्धा या गावची. मुलींच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होतात, लक्षात घ्या सगळ्यांनी.
नगर जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा कोणी मिळून दिली मुलींमध्ये? भाग्यश्री फडणवीस या नगर जिल्ह्याची कन्या नोंद घ्या सगळ्यांनी. श्रीगोंदाची कन्या, नगर जिल्ह्याची कन्या भाग्यश्री फंड आणि धनश्री फंड राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये दोघींनी पदक मिळवलेली. आज निश्चित गौरी बुकेकर या करंजी गावाला नगर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी गदा मिळून दिली. फक्त तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे तिला. हो परत सोयीला कब्जा घेतलेला. बराच वेळा त्या सोहेल पटांना पकडून आणलेल्या कब्जा घेतलेला, पायाचा मेटा झालेला आहे, सगळे बघताय तुम्ही. पण 100 किलोचा बोजा उचलायचा आहे त्या सोहेल पटांना, तेवढं सोपं नाही. 100 किलोचा बोजा म्हणतोय मी. सिलेंडरची घरी गेल्यावर टाकी उचलून बघा, खांद्यावरती उचलली जाते. पण खरोखर या पोराचं सोहेलचं कौतुक केलं पाहिजे. 2 वेळाला धरून आणलं, उचलण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नांनी परमेश्वर केल्याने होते अधिक केला पाहिजे. तुम्ही आमचा गडबड ना करू, शांत बसा. गडबड नको, शिट्ट्या मारू नका. हा फळ तो नाही, हा कुस्त्यांचा फळ आहे. रफिकबाईच्या मनात असं तर तो सुद्धा फळ घेतला असता. रात्री झाला आहे. कारण तो कामाला द्यायला पाहिजे होतं इकडे. शिट्ट्यांचा रात्री झाला. इथे टाळ्या वाजवायच्या, आपल्या पैलवानाला प्रोत्साहन द्यायचं आणि जमलं तर खिशावर घाला आपल्या पैलवानासाठी. भागवतजी या पैलवानाने स्वतःला टेन्शन मध्ये आणलंय, प्रेक्षकाला टेन्शन मध्ये आणलंय. अहो सोडा. छोडो